खासदार सुप्रिया सुळे आपला मतदानाचा हक्क सध्या बारामतीमध्ये बजावत आहेत आणि त्याची लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण पाहतो आहोत. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचं मतदान हे आज पार पडतं आहे. सकाळपासून पवार कुटुंबियांमध्ये श्रीनिवास पवार त्यांच्या पत्नी यांनीही मतदानाचा हक्क बजावला. सोबतच सुनेत्रा पवारांनी मतदानाचा हक्क बजावला. खासदार पार्थ पवारांनी मतदानाचा हक्क बजावला. जय पवारांनी मतदान केलेलं आहे आणि आता खासदार सुप्रिया सुळे आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बारामतीमध्ये उपस्थित आहेत. त्याची ही लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण पुढारी न्यूज दरम्यान शरद पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलेलं होतं की मी पहिल्यांदाच बारामतीमध्ये मतदान करण्यासाठी उपस्थित नसणार आहे. त्यांच्या प्रकृतीची कारणं आहेत आणि खासदार सुप्रिया सुळे या मतदानासाठी आता बारामतीमध्ये मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत. ते आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण बारामतीमधून पाहतो आहोत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली. आता पोटनिवडणुकीसाठी त्यांच्या पत्नी आणि अजित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारलेल्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार पोटनिवडणुकीसाठी रिंगणात उतरलेल्या आहेत. त्यांच्या विरोधामध्ये 22 उमेदवार सुद्धा या पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. प्रमुख पक्षांपैकी कोणीही उमेदवार दिलेला नाहीये. ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी, महायुतीतले दोन्ही पक्ष अर्थात भाजप आणि शिंदेची शिवसेना यांनी सुनेत्रा पवार यांना थेट पाठिंबा सुद्धा दर्शवलेला आहे. काँग्रेसने सुरुवातीला उमेदवार दिला होता, मात्र उमेदवारानं माघार घेतली. काँग्रेसने निवडणुकीतून माघार घेतली. आता सुनेत्रा पवार यांच्यासोबत इतर 22 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मोठ्या प्रमाणात मतदान करावं असं आवाहन पवार कुटुंबियांनी बारामतीकरांना केलेलं आहे. बारामतीकर सुद्धा अगदी सकाळपासूनच मतदानासाठी रांगेत उभे असलेलं आपल्याला पाहायला मिळते. मतदानाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीपासूनच बारामतीकर हे मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी रांगेत उभे आहेत आणि त्याचीच ही सगळी लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. सुनेत्रा पवार यांनी सुरुवातीला मतदान आपलं पार पाडलेलं आहे, मतदानाचा हक्क बजावलाय आणि आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावलाय आणि त्याची ही लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर सध्या पाहतो. मतदान केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे या बारामतीमध्ये आता माध्यमांशी संवाद साधतील. सुनेत्रा पवार या उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत. त्यांनीही मतदानाचा हक्क बजावलेला आहे. पार्थ पवार, जय पवार यांनीही मतदानाचा हक्क बजावलेला आहे. श्रीनिवास पवार त्यांच्या पत्नी यांनीही मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि ही दृश्य खासदार सुप्रिया सुळे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. शरद पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपण मतदानासाठी उपस्थित राहू शकणार नाही याबद्दलची खंत व्यक्त केली होती. त्यांच्या मनातलं दुःख व्यक्त केलं होतं. त्यांच्या प्रकृतीची कारणं आहेत. मात्र खासदार सुप्रिया सुळे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि त्या संदर्भातली ही लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आताच्या क्षणाला पाहतो आहोत. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सुप्रिया सुळे या आता माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे. माध्यमांशी सुप्रिया सुळे नेमकं काय बोलतात, बारामतीकरांना काय आवाहन करतात, अर्थात ते आवाहन बारामतीकरांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावं असंच असणार आहे. एकीकडं राज्यातला उकाडा वाढतो आणि त्यामुळं सकाळच्या सत्रात आणि दुपारी मग ऊन उतरल्यानंतर संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर मतदान होईल असाही अंदाज व्यक्त केला जातोय. सकाळी राज्यसभेचे खासदार पार्थ पवार यांनीही माध्यमांशी संवाद साधला. त्यांनीही तेच आवाहन बारामतीकरांना केलं मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आणि आता खासदार सुप्रिया सुळे माध्यमांशी संवाद साधतील. आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय. खासदार सुप्रिया सुळे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि मतदान केल्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे माध्यमांशी संवाद साधतील. आपण लाईव्ह दृश्य पाहतोय थेट प्रक्षेपण. सुप्रिया सुळे माध्यमांशी नेमकं काय बोलणार, विषय अनेक आहेत. आज निवडणुकीचा दिवस आहे, आज मतदानाचा दिवस आहे आणि मतदान प्रक्रियेदरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. सकाळपासून पवार कुटुंबियांपैकी अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्यसभेचे खासदार पार्थ पवार, जय पवार, श्रीनिवास पवारांची पत्नी आणि आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही मतदानाचा हक्क बजावलेला आहे. मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे आता माध्यमांशी संवाद साधतायत. आपण ऐकूया. मतदान करताना विश्वासच बसत नव्हता की आपण दादाला मतदान अनेक वर्ष कुठल्याही घरामध्ये घरातला करता असा पद्धतीने गेला तर त्याच्यातून बाहेर पडणे अशक्य असतं आणि त्यातून दादाला जाऊन
3 महिने पण झालेले लागलेली आहे. दुर्दैवी गोष्ट आहे. आज मतदानासाठी आम्ही सगळे आलेलो आहोत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी जो आपल्याला अधिकार दिला आहे, एक नागरिक म्हणून आपल्या भावना बाजूला ठेवून आपण कर्तव्य आपण केलं पाहिजे. मोठ्या संख्येने आपण सगळ्यांना दादांना आदरांजली आणि श्रद्धांजली मतदान करा ही विनंती मी करायला आहे. 2019 मला साधारण मतदान पार पडतो 10 जरी नसले तरी या लीडकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आणि मुळात आज घटनाचा तीव्रता देखील जास्त असल्यामुळे बारामतीकर काय साथ असते सांगते काय नाही. की मोठ्या संख्येने मतदान करा एवढीच विनंती करायची. ताई नक्की साहेब आजारी आहेत असताना ते बाबांनी स्वतःच ट्विट केलेलं आहे. बाबा दुसऱ्यांमध्ये आहेत, काही ॲक्सिडेंट झाले आहे, त्याच्यामुळे डॉक्टरांचा सल्ला होता. बाबांची इच्छा होती की तरी यावं. डॉक्टरांचं म्हणणं आहे की त्यावेळी उन्हाळाही जास्त आहे, त्यामुळे एवढा 5-5.5 तासाचा प्रवास, त्यातून आज मुंबई आणि पुण्याचा रस्ताही बंद आहे. म्हणून मग हेलिकॉप्टरने यायचं का नाही, ह्या बऱ्याच गोष्टी आम्ही केल्या. कारण का बाबांचा हट्ट होता की बाबांना मतदान करायचंच होतं. पण डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे उन्हाळाही जास्त आहे, त्याच्यामुळे डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की एवढी दगदग करू नये. त्याच्यामुळे पद्धतीने अक्षय बूम घ्या आपल्यावर. महिला आरक्षणाच्या संदर्भात काही महिला आरक्षणाच्या संदर्भात भाजपने मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, परंतु आपण बघितले की एक लेडीने त्या ठिकाणी आवाज उठवला. ही लेडी राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये तिचं सोशल मीडियावर सध्या व्हिडिओ व्हायरल होतो. सशक्त लोकशाहीमध्ये आंदोलन करायचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. जे तुम्हाला आहे, मला आहे, भारतीय प्रत्येकाला आहे. आणि आपण जो आंदोलन करतो त्याचा आवाज हा ऐकलाच पाहिजे. पण हे आंदोलन करताना सत्ताधाऱ्यांनी 1.5-2 तास त्या तिथल्या स्थानिक लोकांना जी गैरसोय झाली, त्याच्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट बघा. शाळेत मुलं चालली आहे, कॉलेजमध्ये कोणी चाललं आहे, ज्येष्ठ नागरिक वॉकला चाललं आहे, कोण डॉक्टरकडे चाललं आहे, कोणी क्लासेसला चाललं आहे, कोण नोकरीवरनं 12-14 तास काम करून घरी चाललं आहे. त्याला 1.5-2 तास ट्रॅफिकमध्ये, बस असेल, त्याची टॅक्सी असेल, टॅक्सीचं भाडं दर सेकंदाला वाढतं, एवढी महागाई वाढली. अशा परिस्थितीत 1.5-2 तास एक आंदोलन करायचं आणि ते पण सत्ताधाऱ्यांनी रस्ता अडवून केलं, ते किती योग्य आहे ते आत्मचिंतन सगळ्याच आंदोलनकरांनी घेतलं पाहिजे. त्याच्यात सर्वसामान्य मायबाप नागरिक याचे हाल होता कामा नये. आणि तिथेच जवळ एक मोठं जांभोरी मैदान आहे ना, आंदोलन करायचं होतं ते तिथेही करू शकत होते. त्यामुळे आपण सगळ्यांनीच आंदोलन ही केलीच पाहिजे, हा प्रत्येकाचा अधिकार आहे. आम्ही विरोधी पक्ष जेव्हा आंदोलन करतो तेव्हा आम्हाला त्या मुंबईचा एक सर्टन एरिया दिला जातो, त्याच्या बाहेर आम्हाला पडू देत नाही. शिक्षक आंदोलन करतात, त्यांना त्या आझाद मैदानच्या बाहेर 1 इंच पण पाऊस पडतोय. म्हणजे आम्ही विरोधकांना एक न्याय आणि सत्ताधाऱ्यांना एक न्याय, ही दुर्दैव आहे. आंदोलन करायचा अधिकार प्रत्येकाचा आहे, पण नियम कायदे पाळून ज्याच्यात सामान्य नागरिक भरडला जाऊ नये याची खबरदारी आम्ही सगळ्यांनी. वाढतच चाललेलं आहे राज्यामध्ये. बंधुबाबांचे प्रकरण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. वेगवेगळे रॅकेट्स समोर येत आहेत आणि सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला ठेवतंय. अनेक प्रश्न असताना देखील त्याच्यामध्ये योगायोगाने माझी दत्तामामा भरणेंची बारामतीत भेट झाली. सांगलीमध्ये असेल किंवा प्रचंड एकीकडे उष्णता आणि दुसरीकडे गारांचा पाऊस, अशा दोन्ही गोष्टी ह्या राज्यात होत आहेत. आणि भरणेमामांची माझी सविस्तर चर्चा झाली. भरणेमामांनी मला शब्द दिला, मागच्या वेळेसही बारामती दौंड आणि इंदापूरच्या भागामध्ये तेव्हा गारपीट, तेव्हा जास्त पाऊस झाला होता, तेव्हा मामांनी स्वतः उतरून कलेक्टर आणि मामांनी म्हणून जे पंचनामे केले होते आणि ते काम व्यवस्थित पूर्ण होऊन माझी मामांना आणि मायबाप सरकारला एवढीच विनंती तातडीने ते पैसे मिळावे. आत्तापर्यंत मामांची सहकार्याचीच भूमिका राहिली, त्याचं सातत्य ठेवून आज सांगली सातारा या भागाचे प्रचंड नुकसान झालं, तेही तातडीने द्यावे. सुप्रियाताईंना महिला आरक्षण विधेयकाला विरोध केला कारण त्या पोट जिहादमुळे निवडून आलेल्या आहेत, अशा पद्धतीचा गंभीर आरोप आपल्यावर नितेश राणे यांनी केला. लोकशाही आहे, लोक बोलतात. देवेंद्र फडणवीस यांची सभा बारामतीमध्ये झाली. खरं तर त्यांनी असं सांगितलं की जोपर्यंत अजित पवारांच्या अपघाताचं सत्य बाहेर येणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. अर्थातच त्याचं मी मनापासून स्वागतच करेन, कारण रोहित पवार हे पहिल्या दिवसापासून हे ह्याचा पाठपुरावा करतायत. ॲक्सिडेंट का झाला, कसा झाला,
या सगळ्या गोष्टीची अनेक लोकांच्या मनात प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तरही मिळाली पाहिजेत आणि ह्याच्यासाठी रोहित FIR करण्यासाठी रोहितला 10 राज्यांमध्ये जावं लागलं. महाराष्ट्रात तर त्या न्याय मिळालाच नाही. दादा एवढा तो माझा भाऊ म्हणून होता, पण या राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्याच्या ॲक्सिडेंटचा FIR करायला काँग्रेसच्या विचाराच्या कर्नाटका सरकारमध्ये रोहितला जावं लागलं. खरंच दुर्दैवी आहे. आणि ज्या पद्धतीने FIR झाला तो कर्नाटकात काँग्रेस पक्षाने केला आणि त्यानंतर तो इथे ट्रान्सफर झाला. दादाच्या सत्तेचा अविभाज्य भाग महत्त्वाचा नेता असताना हे झालं. दुर्दैवी आहे, पण उशिरा का होईना महाराष्ट्र सरकार काहीतरी करतंय त्याचं मी मनापासून पवार फॅमिलीसाठी पहिल्यांदा महाराष्ट्र सहकारी बँकेच्या प्रकरणात आता ईडीने रोहित पवारांना क्लीन चिट दिली. सत्यमेव जयते. सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही. सातत्याने काही खोटे नाटे आरोप विरोधी पक्षांवर करायचे. मग 2 ऑप्शन, जर त्रास द्यायचा जेलमध्ये टाकायचा, नाही तर वॉशिंग मशीन आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांचं आव्हान स्वीकारलं होतं, मात्र भाजपचं असं म्हणणं आहे की बरोबरीचे नेते त्यांना अपेक्षित आहेत या चर्चेसाठी. की आम्ही साधी कार्यकर्ते आहोत. बारामती लोकसभा मतदारसंघाचा एक विश्वास आणि प्रेम म्हणून या देशाच्या सेवेसाठी आहे. आता प्रत्येकाला काय वाटते, लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दहशतवादी असा उल्लेख केल्यामुळं मल्लिकार्जुन खरगे यांना केंद्रीय निवडणूक आयोगानं नोटीस बजावली. 24 तासात खुलासा करण्याचे आदेश दिले. असं त्यांनी सांगितलं. आम्हाला काय आश्चर्य वाटत नाही, कारण का आमच्यावर, आमच्या मोठ्या नेत्यांवर अनेक आरोप प्रत्यारोप होत राहतात. नियम कायदे हे खरंच दुर्दैव आहे की समान नाही आहे असं सातत्याने माध्यमांमधून पण येतं आणि समाजात ह्या गोष्टींची चर्चा सारखी होत राहते. त्याच्यामुळे अनेक लोकांच्या बोलण्यातून येतं की लोकशाही खरंच टिकली आहे का या देशात, हा दडपशाहीच्या दिशेने आपला देश चाललाय, अशी एक भीती समाजात दबक्या आवाजात कानावर येते. पवार फॅमिलीसाठी पहिल्यांदा भाजप देखील खासदारकी पदाचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे आणि त्याबद्दल देखील आता अनेक टॉक्स जे आहेत त्या देखील सुरू झाले असतात. कशाच्या जय पवार यांच्या खासदारकीत 2029 साली ते उमेदवार असू शकतात. असेल बाबा, मला काय पवार फॅमिलीसाठी पहिल्यांदा भाजपनं बारामतीत येऊन प्रचार केलाय.